रिमझिम के गीत सावन गाए, आए भीगी भीगी रातों में। आजोबा तुमचा चहा। अरे वा 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 सुनबाई, अरे बाहेर आता रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, गारगार हवा आहे आणि आल्याचा गरम चहा आहे आणि आणि गरमागरम भजी मिळतील। नाही आजोबा, भजी तेलकट असतात आणि ती रोज रोज खायची नाही। अगं पण मी आजच मागतोय भजी। मग एक काम कर, तू आज भजी दे, हवं तर मी पुढे वर्षभर नाही मागणार। आजोबा मागच्या आठवड्यात तुम्ही हेच बोलला होता। अगं पण मागच्या आठवड्यात मी वर्षभर मागणार नाही असं म्हटलं नव्हतं, ते मी आज म्हणतोय। आणि काय तुला सुनबाई सांगू ग, आता माझं वय झालंय ना, म्हणजे म्हाताऱ्याला कधी अशी इच्छा झाली समजा काही खायची तर त्याला देत जावं ग, पुढे काय इच्छा होईल न होईल। आजोबा असं काय बोलताय, काही झालं ना तरी तुम्हाला भजी मिळणार नाही बस। मग ठीक आहे, हरकत नाही, यू आर राईट, मला भजी नकोच, बटाटे वडा दे। आजोबा तेही तेलकटच आहे। अगं अगं तू इथेस, मला वाटलं किचन मध्ये असतं, तिथे शोधायला गेले होते। नाही तुला खरंच हिच्याकडे काम आहे का, वेळ जात नाही म्हणून आपली शोधत आलीस हिला? पप्पा काम आहे म्हणूनच शोधते ना हिला। काय झालं काकू? अगं नेहा, ते ना मला विचारायचं होतं तुला की पिकूचू जर परी बरोबर तिच्या गाडीतून शाळेत गेला तर चालेल ना तुला? पिकूचूच्या ड्रायव्हरचा काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण ते काय आहे ना, परीकडून तिच्या ड्रायव्हर काकांबद्दल मी इतकं ऐकलंय, तर म्हटलं असं मुलांची काळजी घेणारा, त्यांना समजून घेणारा असा ड्रायव्हर असेल मुलांबरोबर तर पॅरेंट्सना काही टेन्शन नसतं ना। नाही विचार चांगला आहे तुला, पण काय आहे पिकूचूची शाळा उशिरा असते ना, जरा तो उशिरा जातो शाळेत। या आय नो दॅट, पण शाळा आपलीच आहे ना पप्पा, आणि पिकूचू थोडं वेळेच्या आधी गेला शाळेत तर इट्स ओके। आणि कसं आहे, ड्रायव्हर जर आपल्या घरच्या सारखा असेल तर आपली मुलं त्याच्याबरोबर असतील तर काहीच टेन्शन राहत नाही ना फॅमिलीला, राईट नेहा? मग चालेल का पिकूचू परी बरोबर गेलेला? काकू ऍक्च्युली आम्ही परीचा ड्रायव्हर बदलतोय। का ड्रायव्हर असा अचानक बदलतायत? नक्कीच काहीतरी घोळ आहे। का ग? आजोबा ऍक्च्युली त्याला बरं नाहीये म्हणून यश म्हणाला आपण त्याला कुठलं दुसरं काम देऊ। तब्येत बरी नाहीये का ग? काय झालंय? काय झालं ते माहिती नाही मला, ते यशलाच माहिती असेल। आजोबा मी तुमच्यासाठी भजी आणते, तुम्हाला भजी हवेत ना? मी आले का? तब्येत बरी नाहीये अचानक? धडधाकट तर दिसतो, काहीतरी वेगळं कारण आहे। नक्कीच नेहा काहीतरी लपवते। तुझं माझ्याकडे काही काम नाही ना एरवी? नाही नाही, नेहाकडेच होतं। नाही मग मला चहा प्यायचा आहे म्हणून म्हण। या ऑफकोर्स, एन्जॉय। रिमझिम के त्या अविनाश पाहिजे ना, खूप खोटं बोलावं लागतंय मला आज आजोबांसमोरही मी। छे, काहीच मनाला पटत नाहीये मला, अजून किती खोटं बोलू? यशलाही नाही सांगू शकते मी। यशनी त्याला आजचा एक दिवसही परीला शाळेत सोडायला जायची मुभा का दिली असेल? तो माणूस नकोय आम्हाला आमच्या आयुष्यात, हे कसं सांगू मी यशला? परीवर मला त्याची सावली पण नको। मला खरंच कळत नाहीये मी काय करू देवा।
नेहा, अगं काय अशी घाबरी घुबरी का झाली आहेस? आणि घाम पण किती आलाय. तुझी तब्येत बरी आहे ना? हो काकू, काही नाही, बरी नाही. अगं किती एक्झर्शन होतं तुझं. सतत आपलं ते घर, काम, ऑफिस हेच चाललेलं असतं. तू एक काम का नाही करत? तू ना परीला घेऊन 2 दिवस कुठेतरी छानपैकी फिरायला जा. आणि यशला सांग की असे बदल ना अधूनमधून छान असतात. आणि हो, ह्यावेळेस मात्र त्याला ड्रायव्हिंग करू नको म्हणावा. ते परीचे ड्रायव्हर काका आहेत ना, त्यांनाच घेऊन जा. काकू, मला तो डबा करायचा आहे परीसाठी, मी त्याची तयारी करते. नेहा, परीची काळजी वाटतेय ना? नको करूस ग इतकी काळजी. बघ, ती संध्याकाळपर्यंत ना छानपैकी बरी होईल. असंच होऊ दे बाप्पा. मैं कम इन सर? येस येस, कम इन. शेफाली बोला. मी शेफाली, काय काम आहे? काय झालं सर? कुठे काय? तुम्ही हात का मागे लपवले? ते उगीच हात दाखवून अवलक्षण नको म्हणून. हा? हात दाखवून अवलक्षण नको म्हणून लपवलाय. इकडे या. सर दाखवा मला काय झालं तुमच्या हाताला. नाही, काय झालं, माझा उजवा हात जो आहे ना तो थोडासा दुखावला गेलाय, म्हणून मी माझ्या उजव्या हाताला थोडी विश्रांती देतोय. ओ, दुखावला गेलाय? हो, खरंच? म्हणून तर मी विश्रांती देतोय ना उजव्या हाताला. बघू. नाही नको, आता आराम करतोय तो हात. खोटारडे, दाखवा मला हात. नाही नाही नाही, राहू द्या ना. मी आता थोडासा. सर, माझा तुमच्यावर पूर्ण अधिकार आहे, मला हात दाखवा. अहो, हात काय म्हणून तुम्ही काय धक्काबुक्की कराल का? अहो शेफाली, असं नका. मला अहो, बघू. अरे बाप रे. सर, तुम्ही बंडा बांधला? अहो, बंडा बांधला नाही, ते गंडा बांधलाय हो शेफाली. तेच म्हणजे गंडा बांधला. हो, मग आता बघू. काय करणार. किती छान दिसतोय सर. थँक्यू. हा सर, आता ना असे चुटकी सरशी तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. तुम्हाला खूप क्लॅरिटी मिळेल. या मताशी मात्र मी सहमत नाहीये. हे बघा, मन कुणाचं? माझं. डोकं कुणाचं? माझं. विचार कुणाचे? माझे. मत कुणाचं? माझं. आता हे सगळं माझं आणि एक हा गंडा तुम्ही दिलात आणि मला क्लॅरिटी येईल, हे काही मला पटलेलं नाहीये. सर, ते डोकं, ते मन, ते काय तुम्ही म्हणाला, मत, हे सगळं ना या गंडामुळे सगळे कन्फ्युजन दूर होतील आणि सगळ्यांना क्लॅरिटी मिळेल. वेडपट पण आहे हा, पण ठीक आहे, आता बांधलाय मी. पण काय केलं तुम्ही शेफाली? हा गंडा तुम्ही यशच्या हातून माझ्याकडे पाठवला. तर ते तुमचे मित्र आहेत ना? अहो, मित्र आहेत होते, बरोबर आहे, पण हे सगळं आपल्यातलं आहे ना. मी आधीपासून तुम्हाला सांगत आलो, थोडं आपल्या आपल्यात ठेवा. आता हे तुम्ही सगळ्यांच्या देखत किंवा दुसऱ्यांच्या हातून मला देताय, तर मग तुम्ही ओरडून ओरडून सांगताय ना की मला क्लॅरिटी नाही. हे बरं वाटतं का मग? एक मिनिट सर, मी असं नाही बोलले की तुम्हाला क्लॅरिटी नाही. मी बोलले की तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. तसं काय? आता तुम्ही किती कन्फ्युजिंग बोलताय. अहो, तुम्हाला माहितीये का ह्याच्यामुळे मला किती मनस्ताप सहन करायला लागलाय. आजोबा आणि यशनी माझी किती शाळा घेतली. आता फार त्रास दिला त्यांनी मला. ते साधे सोपे नाहीयेत, माझी नेहमी फिरकी घेतात यार ते. हो का? मग सॉरी सर, ऍक्च्युली मलाच क्लॅरिटी नव्हती की मी जर माझ्या हाताने तुमच्या हातावर गंडा बांधला तर तो तुम्हाला आवडेल की नाही, म्हणून मी यश सरांना गंडा बांधायला दिला की मला असं. ते कळलं, ते झालं सगळं बरोबर आहे, पण मला मनस्ताप. अहो, ते जाम खोडकर आहेत हो. मला त्रास दिला त्यांनी हे सगळं करताना. बरं ठीक आहे सर, द्या तो गंडा परत. आता कशाला? कशाला म्हणजे? नाही तुम्ही द्या तो, तुम्हाला उगाच त्रास होतोय. नाही नाही, अगदी काही इतका त्रास नाहीये त्या गंड्याचा. म्हणजे त्याच्यासाठी जे काही तुम्ही असा मार्ग घेतला तो मला जरा त्रासदायक ठरला, पण याचा मला काही त्रास नाही, ते असू द्या. गंड्याने आपलं काम सुरू केलं. गंड्याने काय काम सुरू केलं? म्हणजे हा गंडा तुम्ही तुमच्या हातावर ठेवायचा की नाही याची तुम्हाला क्लॅरिटी मिळाली, हो ना? असेल. थँक्यू सर. हिचं लाज नाही, किती जीव घेणं आहे.
यश, परीला खरंच त्या ड्रायव्हर सोबत पाठवायची गरज आहे का? अगं आजचाच दिवस तर तिला सोडणार आहे. उद्यापासून विल सी व्हॉट वी हॅव टू डू. पण आजचा दिवस आहे कशाला? नेहा, तू या गोष्टीला घेऊन एवढी डिस्टर्ब कायस मला कळत नाहीये. काय झालंय? काही सांगायचंय का तुला जे तू मला सांगत नाहीयेस? काही म्हणजे एनी केस ऑफ नेग्लिजन्स, रॅश ड्रायव्हिंग वगैरे असं काय केलंय का त्यांनी? तसं असेल तर मला प्लीज आत्ता सांग. नाही यश, मग ठीक आहे ना, तो माणूस आपल्यासाठी एवढं सगळं करत असतो, आपण एवढं तर करूच शकतो ना. प्लस त्यांनी मला रिक्वेस्ट केली आहे की आज एक दिवस मी सोडू का तिला, मी बोलून घेईन तिच्याशी. सो आय सेड ओके. ओके, आणि प्लीज परीशी बोलून घे. पुन्हा असा वागलात ना, मी खरंच कधी बोलणार नाही तुमच्याशी. सॉरी परिबाळा, पुन्हा असं अजिबात होणार नाही. ठीक आहे. ये. परी, परी, बाळा सॉरी, मी चिडले ना तुझ्यावर. काल मी तुझ्याशी बोलले पण नाही, हो ना? सॉरी, मला माफ नाही करणार? हे बघ, मी तुझी आई आहे ना बाळा. आईवर असं चिडणार तू? हा बाळा. अरे बापरे, आईशी कट्टी घेतलीये का कोणी? अरे पण असं कसं चालेल? आईशी जर का कट्टी घेतली तर डबा कोण बनवून देणार? डायबिटीसचं इंजेक्शन कोण देणार? बाप्पाला फोन कोण लावून देणार? सांडग्याची भाजी कोण करणार? आणि रात्री स्टोरी बुक कोण वाचून दाखवणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री कुशीत घेऊन कोण झोपणार? सॉरी परी. सॉरी आई, मी आता एकट्याने कुठेच जाणार नाही. चल निघायचं. हो. गुड डे. थँक्यू. तर मी माझं कामच करतोय सर. आणि डोंट वरी, आज योग्य वेळ बघून मी बोलून घेईन तिच्याशी. ओके, चल. हे कसं शक्य आहे? नेहा दाखवते तेवढं हे प्रकरण साधं सुद्धा नाहीये. त्या ड्रायव्हरची माहिती काढायला हवी. म्हणजे परी त्या ड्रायव्हर बद्दल बोलताना थकत नाही आणि नेहाला तो खटकतोय. हे कसं शक्य आहे? आई, तू ड्रायव्हर काकांना माझ्याशी नाही बोलायला सांगितलंय? कोणी सांगितलं तुला? मी ड्रायव्हर काकांशी बोलले तर काय त्रास होतो तुला? ते ड्राईव्ह करतात ना, त्यांना त्रास होईल म्हणून ते बोलले नसतील तुझ्याशी. नाही, मी असंच काहीतरी सांगतेस तू. उलट उत्तर देतेस. बस इथे. आता जोवर मी सांगत नाही ना, तोपर्यंत ह्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. उगाच नाटकं नकोय मला तुझी. अगं नेहा, ते ना मला विचारायचं होतं तुला की पिकूचू जर परी बरोबर तिच्या गाडीतून शाळेत गेला तर चालेल ना तुला? काकू, ऍक्च्युली आम्ही परीचा ड्रायव्हर बदलतोय. तब्येत बरी नाहीये का ग? काय झालंय? हा, काय झालं ते माहिती नाही मला, ते यशलाच माहिती असेल. आजोबा, मी तुमच्यासाठी भजी आणते. तुम्हाला भजी हवेत ना? मी आले का? परीसाठी रिक्रूट केलेल्या ड्रायव्हरचं नाव काय? अविनाश, राईट.
मग अविनाशच आहे जो परीला शाळेतून नेआण करण्याचं काम करतो. गुड. मग त्याची इन्क्वायरी केल्यानंतरच आपण त्याला जॉब दिले, राईट? म्हणजे त्याच्या सगळ्या डिटेल्स आपल्याकडे आहेत. दॅट्स ग्रेट. सगळ्या मला मेलवर पाठवायच्या. आत्ता खरं काय ते कळेल. माय डिअर नेहा, तुझं हे गांगरणं साधं सुधं नाहीये नक्की. मला अविनाशवर विश्वासच नाही बसत आहे. असं तडकाफडकी कामावरून शिफ्ट केलं म्हणून तो परीसोबत काही बरं वाईट तर नाही करणार ना? असं काय येतंय माझ्या मनात? असं काही होणार नाही. परीशी तो अगदी छान वागतो, छान बोलतो तो. पण बोलता बोलता जर त्यांनी सांगितलं तर की परीचं आणि त्याचं नातं काय, आणि परीला ते कळलं तर तो तसं करणार नाही ना? नेहा, कसला विचार करतेस एवढा? काय नाही. हे बघ, परीसाठी 3 ड्रायव्हर्स बघितले. त्यातला कुठला फायनल करायचा आपण संध्याकाळी ठरवू. म्हणजे उद्यापासून तो जाईल परी बरोबर. नेहा, कसला विचार करतेस एवढा? आज पाठवायची गरज नव्हती ना परीला अविनाश सोबत. पुन्हा तेच नेहा, उद्यापासून तू नसणार आहे. त्यांनी आज रिक्वेस्ट केली की मी आज परीशी बोलतो म्हणून मी से डोके बोलू दे ना त्याला एकदा. परीशी कळेल तर आपल्याला काय बोलतोय ते. पण तू काही चुकीचं बोलला आणि काही गोळ झाला तर? नेहा, तू ना उगाच खूप जास्त विचार करतेस या गोष्टीचा. सिरियसली मला उगाच काळजी वाटते. ओके, काम करूया. मी त्याला व्हिडिओ कॉल करतो. ओके, परी सोबत असेल तर आपल्याला कळेल त्यांचं काही बोलणं झालंय की नाही, आणि झालंय तर काय झालंय. सरांचा व्हिडिओ कॉल. हॅलो सर. अरे अविनाश, परी आहे का सोबत? नाही सर. अच्छा, नाही, मी फक्त हे विचारायला फोन केला की तुझं काही बोलणं झालं का परीशी. सर कसं होईल, शाळा तर सुटू द्या. ऑफकोर्स. काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम असा काय नाही. फक्त नेहा मॅमना थोडी काळजी वाटत होती. हा, पण एकदा तुझं बोलणं झालं की प्लीज सांग मला की परी काय म्हणते आणि ती कशी रिॲक्ट करते. अच्छा सर, काही काळजी करू नका. आणि नेहा मॅडमना पण सांगा काही काळजी करू नका. ते मला फाईल मी बघते चेक. अगं नाही, पण ह्याच्यातली ना हा जो कागद मी ते चेक करते ना, तू आत्ता जा. अगं पण येस सर आले तर येस. मी बघते, मी लगेच बघून तुला सांगते. अगं पण आपण नंतर बोलू ना. अहो नेहा, नेहा का आवी, वहिनी प्लीज, मी तू जा ना, आपण नंतर बोलू. प्लीज वहिनी, बोलू आपण नंतर. ठीक आहे, एकदा बोलणं झालं की मला कळव. ओके, थँक्यू. ओके, तो शाळा सुटल्यावर परीशी बोलणार आहे आणि जे काय बोलणार ते आपल्याला कळलं. ओके, मध्ये काही कन्व्हिक्शन नव्हतं. थोडी स्माइल तर दे. कंजूस. सॉरी, आय हॅव टू टेक दिस. या मिस्टर मेहता. अरे देवा, वहिनीने पाहिलं.
ती चुकून यशकडे काही बोलून गेली ना तर घोळ होऊन बसेल.